नमस्कार सर्वांना. आपण स्क्रॅचमध्ये प्रोजेक्ट तयार करत असतो, परंतु तो ऑफलाईन सेव्ह करत असतो आणि आपल्याला वर्ल्ड वाईड त्याचा ॲक्सेस मिळण्यासाठी तसेच इतर व्यक्तींना तो प्रोजेक्ट शेअर करण्यासाठी, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तो फक्त लिंकला क्लिक केल्यानंतर लगेचच आपला प्रोजेक्ट दिसायला हवा. यासाठी आपल्याला काय करावं लागते ते आता आपण बघूयात. आधी आपल्याला लॉग इन तयार करून घ्यावं लागते. तर जॉईन या बटनावर आपल्याला लॉग इन तयार करून घ्यावं लागते. जॉईन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर नेम तयार करावा लागतो आणि पासवर्ड तयार करावा लागतो. युजर नेम आणि पासवर्ड हा असा टाकावा जो तुमच्या कायम लक्षात राहील, जेणेकरून तो प्रत्येक वेळी लॉग इन करताना तुम्हाला तो लागणार आहे. एक लक्षात ठेवा, या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन कोणतीही टाकायची नाही. आता मी माझं लॉग इन तयार केलेलं आहे, त्यामुळे आता आपण डायरेक्टली लॉग इन पेजवर जाणार आहोत. तरी बघा, इथं साइन इन क्लिअर दिसत आहे. मी माझं युजर नेम आणि पासवर्ड टाकून साइन इन करणार आहे. साइन इन केल्यानंतर आता आपल्याला जर तुमच्याकडं एखादा ऑफलाईन जर प्रोजेक्ट सेव्ह असेल तुमच्या ड्राईव्हमध्ये, जसं मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये जर तुमच्याकडे तो सेव्ह असेल, तर तो आधी इम्पोर्ट कसा करायचा ते बघूयात. त्यानंतर ऑनलाईन प्रोजेक्ट कसा तयार करायचा ते बघूयात. या ठिकाणी क्रिएट नावाचा ऑप्शन आहे बघा. त्या क्रिएटला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी एक विंडो ओपन होत असते. या ठिकाणी आपण आपला एक प्रोजेक्ट तयार करू शकतो. याप्रमाणे उदाहरणार्थ मी असे एक ब्लॉक घेतले. आता हा प्रोजेक्ट आपण तयार करू शकतो आणि या ठिकाणी सेव्ह नावाच्या बटनावर क्लिक करून आपण आपला प्रोजेक्ट सेव्ह करू शकतो. हा झाला ऑनलाईन पद्धत. परंतु तुमच्याकडे एखादा ऑफलाईन प्रोजेक्ट ऑलरेडी सेव्ह आहे, तो तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे, तर यासाठी या फाईल नावाच्या ऑप्शनवर यायचं. या ठिकाणी आहे बघा, लोड फ्रॉम युअर कम्प्युटर. या लोड फ्रॉम युअर कम्प्युटर केल्यानंतर तुमचा जो कोणता प्रोजेक्ट असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तो डायरेक्टली या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतो. आता मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे, तो तुम्हाला ऑनलाईन पब्लिश कसा करायचा ते सांगणार आहे. हे माय स्टफ नावाचं जे ऑप्शन आहे, या ठिकाणी गेल्यानंतर बघा, मी हे जे प्रोजेक्ट तयार केलेले आहे वेगवेगळे, यातला एक प्रोजेक्ट तुम्हाला मी पब्लिश करून दाखवणार आहे. आता हा CS हॅकेथॉन फार्मर, जो की मागच्या वर्षी कम्प्युटर सायन्स हॅकेथॉनला मी एक प्रोजेक्ट सबमिट केलेला होता, तर तो प्रोजेक्ट आता मी पब्लिश करणार आहे. म्हणजे इतरांना दिसण्यासाठी मी तो आपल्या पब्लिकली पब्लिश करणार आहे. याला क्लिक केल्यानंतर हे जे हेडिंग दिसत आहे, हेडिंगला क्लिक केल्यानंतर बघा, हा प्रोजेक्टची एक विंडो दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्टचं नाव टाकून घ्यायचं आहे, जे की मी CS हॅकेथॉन फार्मर नाव टाकलेलं आहे. आणि हे वरती दिसतंय बघा, दिस प्रोजेक्ट इज नॉट शेअर्ड सो यू कॅन सी इट, क्लिक शेअर टू लेट एव्हरीवन सी इट. ओके, हे बघा, इथे शेअर नावाचा ऑप्शन आहे. या शेअर नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा, लगेचच तो एक मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन ऑन शेअरिंग युअर प्रोजेक्ट, अदर पीपल कॅन नाव ट्राय इट आउट, गिव्ह कमेंट्स अँड रिमिक्स इट. म्हणजे आता आपला प्रोजेक्ट हा पब्लिश झालेला आहे. आता पब्लिश झाल्यानंतर आपल्याला तिची लिंक शेअर करायची आहे. तर लिंक शेअर करण्यासाठी हे जे पेज आहे, या पेजच्या थोडंसं खाली आल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे, ॲड टू स्टुडिओ आणि कॉपी लिंक. तर कॉपी लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या दोन लिंक दिसत आहेत बघा आपल्याला या ठिकाणी, एक लिंक आणि एक दुसरी एम्बेड लिंक. तर ह्या दोन लिंकचा अर्थ काय ते मी आता सांगणार आहे. ही जी पहिली लिंक आपल्याला दिसत आहे, ही जी शॉर्ट लिंक दिसत आहे, ही जर लिंक तुम्ही शेअर केली तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही प्रोजेक्टमध्ये कोणते कोणते ब्लॉक्स जोडलेले आहेत ते ब्लॉक्स सहित तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट त्या समोरच्या व्यक्तींना तो दिसणार आहे. परंतु आपल्याला ब्लॉक सहित तो प्रोजेक्ट दाखवायचा नाही. आपल्याला फक्त प्रोजेक्ट प्ले झाला पाहिजे, प्रोजेक्ट रन झाला पाहिजे समोरच्या व्यक्तीला, कुठलेही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर न वापरता. तर यासाठी आपल्याला ही जी 2 नंबरची जी लिंक दिसत आहे, ही लिंक आपल्याला या ठिकाणाहून कॉपी करायची आहे. बघा, कॉपी एम्बेड, ही लिंक मी कॉपी केली. ही कॉपी केल्यानंतर ती लिंक मी आता आपल्या ग्रुपवर शेअर करणार आहे. आता ही मेंटॉरचा आपला जो ग्रुप आहे, तर या ठिकाणी मी आता ती लिंक शेअर करणार आहे. बघा, ओके, आता ही लिंक मी शेअर केली. शेअर केल्यानंतर बघा, समोरचे व्यक्ती म्हणजे जसे की आता या ग्रुपमधील जे सदस्य असतील, हे सदस्य अगदी इझी आहे. या scratch.mit ही जी लिंक दिसत आहे, या लिंकला क्लिक केल्यानंतर ते डायरेक्टली त्या आपल्या प्रोजेक्टच्या होम पेजवर येणार. या ठिकाणी त्यांना कुठलाही ब्लॉक दिसणार नाही, कुठलेही ऑप्शन दिसणार नाही, काही नाही, फक्त आपला प्रोजेक्ट दिसेल. आणि हा प्रोजेक्ट बघण्यासाठी त्यांना फक्त हे ग्रीन फ्लॅग जो आहे, जो झेंडा आहे, या झेंड्याला क्लिक केले की आपला प्रोजेक्ट दिसणार आहे. बघू, आपण अगदी 2 सेकंदाचा प्ले करून बघूयात. नमस्कार सर. नमस्कार मयुरी. सर, शेतकरी आत्महत्या ही एक समस्या आहे का? अगदी बघा, आपण एक ट्राय करून पाहिलं आहे. अशा प्रकारे आपल्याला
स्क्रॅचवर आपलं लॉग इन तयार करायचं आहे. लॉग इन तयार केल्यानंतर आपला जर ऑफलाईन एखादा प्रोजेक्ट असेल तर तो आपल्याला त्या आपल्या लॉग इनवर अपलोड करायचा आहे, जे की मी तुम्हाला सांगितलंय की लोड फ्रॉम युअर कम्प्युटर त्या ऑप्शनमधून. किंवा आपल्याला जर नवीन प्रोजेक्ट तयार करायचा आहे तर आपण आपलं लॉग इन तयार करून आपला प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि तो पब्लिकली शेअर करायचा आहे. शेअर करताना बघा 2 लिंक येतात, तर पहिली आणि दुसरी लिंक त्याची एम्बेड लिंक असते, जी 2 नंबरची लिंक असते ती लिंक शेअर करायची, जेणेकरून त्यांना इतर कुठलेही ऑप्शन दिसत नाही, फक्त आपला प्रोजेक्ट दिसतो आणि ती बघण्यासाठी त्यांना ते ग्रीन फ्लॅगला क्लिक केले की आपला प्रोजेक्ट त्यांना दिसायला लागतो. थँक्यू.